एक गरीब स्कूल टीचरने 8,000 करोडची कंपनी बनवली। किमतराय गुप्ता यांनी त्यांचा करिअर 1950 मध्ये एका छोट्या शाळेत स्कूल टीचर म्हणून सुरू केले, पण यांचं स्वप्न खूप मोठं होतं। 1960 मध्ये शेवटी टीचिंग सोडून एक छोटीशी इलेक्ट्रॉनिक शॉप ओपन केली आणि या शॉप मध्ये ते वेगवेगळ्या कंपनीजचे डिस्ट्रीब्युशन सांभाळत होते आणि त्याच कंपनीज मध्ये एक स्विच बनवायची कंपनी होती। त्या कंपनीचं नाव हेवेल्स। हेवेल्सचं नाव त्याच्या ओनर हवेली राम गांधी वरून पडला होता। मिस्टर किमतला हेवेल्स ब्रँड मध्ये खूप पोटेन्शियल दिसला आणि 1971 मध्ये त्यांनी एक मोठा रिस्क घेऊन 7 लाख रुपयात हेवेल्स कंपनी अक्वायर केली। नेक्स्ट फ्यू इयर्स मध्ये हेवेल्स फक्त स्विच पर्यंत सीमित न राहता त्यांनी केबल्स, लाईट्स, फॅन्स आणि इतर अप्लायन्सेस मध्ये डायव्हर्सिफाय केलं, ज्यामुळे ते लार्ज ऑडियन्सला कॅप्चर करू शकत होते। मिस्टर किमतला कळालं की लोक तेच प्रॉडक्ट परचेस करतात जे त्यांचे आजूबाजूचे शॉपकीपर्स रेकमेंड करतात, म्हणून त्यांनी सगळ्यात छोट्या शॉप्स मध्ये पण हेवेल्सचे प्रॉडक्ट्स अवेलेबल करून दिले आणि शॉपकीपर्सला अधिक मार्जिन आणि बोनस पण दिला, ज्यामुळे शॉपकीपर्स सगळ्यात पहिला हेवेल्सला रेकमेंड करत होते। आणि या स्मार्ट स्ट्रॅटेजीमुळे हेवेल्स आज हजारो करोडची कंपनी आहे। आता भावा, तू सांग नेक्स्ट कुठल्या ब्रँडला डिकोड करूया?